7 ऑक्टोबर शनिवार या दिवशी हमास म्हणजेच गाझा पट्टीतून इस्रायलवर सुरू झाला तो क्षेपणास्त्रांचा वारा। या माऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले लोक आणि त्यानंतर इस्रायलनेही सडेतोड उत्तर दिलं। दरम्यान तिथे अनेक भारतीय माणसंही अडकलेले आहेत, भारतीय नागरिकही अडकलेले आहेत आणि या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी तेव्हापासूनच भारत सरकारची तारेवरची कसरत सुरू झाली आणि अखेर 7 दिवसांनंतर बुधवारी या संदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत तिथल्या भारतीयांना मोठा दिलासा दिलेला आहे। पॅलेस्टाईन कट्टरवादी गट हमासने इस्रायलवर शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला। इस्रायलनेही प्रत्युत्तर दाखल हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला। गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने त्यांना चोख आणि भयंकर असं प्रत्युत्तर दिलं आणि या दोघांच्याही हल्ल्यात गाझामधील आणि इस्रायलमधील बराचसा भाग बरेचसे निष्पाप लोक होरपळून निघतायत। दरम्यान इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झालेला आहे आणि सर्वच देश आपापल्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। भारत सरकारही आपल्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि याच संदर्भात भारतीयांना इस्रायलमधून परत आणण्यासाठी बुधवारी ऑपरेशन अजयची घोषणा करण्यात आली। इस्रायल आणि पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे। हमासच्या हल्ल्यात 1200हून अधिक इस्रायली लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, तर इस्रायलच्या प्रत्युत्तर दाखल आणि कारवाईमध्ये 1500हून अधिक हमास दहशतवादी मारले गेलेत। युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय, तर सर्व देश आपापल्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि भारत सरकारनेही आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। भारतीयांना परत आणण्यासाठी बुधवारी ऑपरेशन अजयची घोषणा करण्यात आली। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या संदर्भात बुधवारी घोषणा केली असून शनिवारपासून झालेल्या हमासच्या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष वाढला आणि त्यामुळे इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्याचा संघर्ष भारतासाठी आता महत्त्वाचा आणि तीव्र आहे। इस्रायलशी चांगले संबंध असल्याने भारताने हमासच्या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी विचारपूस आणि त्यांच्याशी बोललेले आहे। या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयही सक्रिय झालेलं आहे। परराष्ट्र मंत्र्यांनी इस्रायलमधील भारतीयांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलेले आहे। दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक हेल्पलाईन क्रमांकही सुरू केलेला आहे, जेणेकरून तुमचे कोणी नातेवाईक जर इस्रायलला असतील, त्या ठिकाणी काम करत असतील तर त्यांच्या अपडेट्स घेण्यासाठी आणि युद्धाच्या 5व्या दिवशी भारताने ऑपरेशन अजय सुरू केलेलं आहे। दरम्यान ऑपरेशन अजय काय आहे ते आपण सविस्तर पाहूयात। इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजयची घोषणा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेली आहे। विशेष चार्टर्ड विमाने यासाठी तैनात करण्यात आली आहेत। गरज पडल्यास नौदलाची जहाजेही तैनात होणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे। इस्रायलमध्ये सध्या 18,000 भारतीय कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त असल्याची माहिती समोर आलेली आहे। ज्या भारतीयांना मायदेशी परतायचं आहे त्यांनाच परत आणलं जाईल हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दरम्यान भारताने पाठवलेल्या पहिल्या विमानामध्ये 230 भारतीय इस्रायलमधून भारतात येऊ शकणार आहेत। गुरुवारी संध्याकाळी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून हे विमान उड्डाण करणार आहे। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार सुमारे 230 भारतीय रात्री 9 वाजता इस्रायलहून निघाले।
ज्या दिवशी लढाई सुरू झाली त्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाने आपली उड्डाणे ताबडतोब स्थगित केली होती आणि त्यांचे व्यावसायिक कामकाजही अद्याप स्थगित आहे. परत येणाऱ्यांना कोणतेही भाडे द्यावे लागणार नाहीये, म्हणजे इस्रायलहून जे भारतात परत येत आहेत त्यांना विमानाचं कोणतंही भाडं द्यावं लागणार नाहीये. त्यांच्या परतीचा खर्च हा संपूर्णपणे भारत सरकार करणार आहे. बेन गुरियन हे इस्रायलचे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे लॉर्ड शहराच्या उत्तरेकडील सरहद्दीवर वसलेले आहे. तर इस्रायलमध्ये साधारणपणे 18,000 भारतीय नागरिक शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त राहतात. या 18,000 नागरिकांना ज्यांना पुन्हा भारतात यायचं आहे त्यांच्यासाठी हे ऑपरेशन अजय भारत सरकारने सुरू केलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या घोषणेनंतर लगेचच इस्रायलमधील भारतीय दूतावासाने कार्यवाहीला सुरुवात केली. गुरुवारी विशेष विमानाने येणाऱ्या भारतीय नागरिकांची यादी लगेचच भारताकडे पाठवण्यात आली आणि यापुढे आज 230 आणि त्यानंतर यापुढे जेही नागरिक येणार आहेत इस्रायलमधून भारतात, भारतीय नागरिक, त्यांची यादी लवकरच पाठवली जाणार आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि माहिती आणि मदत देण्यासाठी दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याशिवाय तेल अवीव आणि रामल्लामध्ये स्वतंत्र आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. इस्रायलमध्ये राहणारे भारतीय मोठ्या संख्येने काळजीवाहू म्हणून काम करतात. सुमारे 1,000 विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारीही तिथे राहतात. अनेक प्रतिनिधी कार्यालयामध्ये गाझामध्ये राहणाऱ्या 4 भारतीयांशी सतत संपर्कात आहे. म्हणजे गाझापट्टीमध्ये सुद्धा 4 भारतीय आहेत आणि त्यांच्याशीही सतत संपर्क राखून आहे. तेल अवीवमध्ये भारतीयांना मदत पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान या आधी सुद्धा भारताने युद्ध होणाऱ्या देशामध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मोहिमा राबवलेल्या आहेत. अनेक भारतीय नागरिकांना अशा युद्ध परिस्थितीतून, दुसऱ्या देशातून भारत सरकारने बाहेर काढलेलं आहे आणि अशा महत्त्वाच्या मोहिमा कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. ऑपरेशन कावेरी हे 2023 मध्ये राबवण्यात आलेली मोहीम आहे, जी सुदान गृहयुद्धादरम्यान भारत सरकारने राबवलेली. त्यानंतर आहे ऑपरेशन गंगा. युक्रेन रशिया युद्धामध्ये ऑपरेशन गंगा ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. 2021, 22 आणि 23 साली ही मोहीम राबवण्यात आली. ऑपरेशन वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतू कोरोना साथ ही 2020 साली मोहीम राबवण्यात आली. भारतीयांसाठी अनेक महत्त्वाच्या मोहिमा राबवण्यात आलेल्या आहेत. युद्धप्रसंगात अनेक देशांमध्ये युद्धप्रसंग उद्भवतात आणि त्यावेळेस तिथे भारतीय नागरिक अडकल्यानंतर भारत सरकार मोठ्या काळजीने आणि तत्परतेने तिथल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतं. आणि आज याचाच प्रत्यय आपल्याला पुन्हा एकदा आलेला आहे. इस्रायलमध्ये इस्रायल आणि हमास यामध्ये युद्ध छिडलेलं आहे. यामध्ये अनेक लोकांचा बळी गेलेला आहे. साधारण 2,000पेक्षाही जास्त बळी हे या युद्धामध्ये गेलेले आहेत. 1200 पर्यंत बळी हे इस्रायलमध्ये, तर 1500 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू हमास म्हणजेच गाझा पट्टीतील लोकांचा झालेला आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये काही भारतीय सुद्धा अडकलेले आहेत आणि या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने देखील ऑपरेशन अजय ही मोहीम हाती घेतलेली आहे. शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी गाझापट्टीतून हमासने पहिला हल्ला इस्रायलवर केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्रायलने गाझापट्टीतील हमास संघटनेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि इस्रायलकडूनही मोठ्या प्रमाणात हल्ले, जे अत्यंत विध्वंसक आहेत असे हल्ले सुरू झाले. दोन्ही ठिकाणी
मोठ्या प्रमाणात निष्पापांचे बळी गेलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा हमासने एक व्हिडिओ जारी करत या संपूर्ण घटनेचा इस्रायलने गाझा पट्टीवर आणि हमासवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं म्हणत एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। त्यामुळे शुक्रवारी सर्व ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान इस्रायलमधील भारतीयांना बाहेर आणण्यासाठी पुन्हा मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू झालेलं आहे। दरम्यान ऑपरेशन अजय सारख्याच अनेक मोहिमा आधीही भारताने राबवलेल्या आहेत। त्या कोणत्या मोहिमा आहेत आपण पाहूयात। ऑपरेशन कावेरी जी 2023 मध्ये सुदान गृहयुद्धादरम्यान राबवण्यात आलेली। ऑपरेशन गंगा युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये 2022 साली ही मोहीम राबवण्यात आली। ऑपरेशन वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतू या दोन मोहिमा कोरोना साथी दरम्यान 2020 साली राबवण्यात आल्या। ऑपरेशन राहत ही येमेनमध्ये जेव्हा गृहयुद्ध छिडलं होतं त्यावेळेस 2005 साली राबवण्यात आली। त्यानंतर ऑपरेशन मैत्री नेपाळ भूकंपामध्ये 2015 साली ही मोहीम राबवण्यात आली। ऑपरेशन होम कमिंग लिबिया युद्धात 2011 साली ही मोहीम राबवण्यात आली। तर ऑपरेशन सुकून इस्रायल आणि लेबनॉन युद्धादरम्यान 2006 साली ही मोहीम राबवण्यात आली। आणि ऑपरेशन एअरलिफ्ट इसवी सन 1990 मध्ये कुवेत आणि इराकमध्ये मोठं युद्ध झालं। या युद्धादरम्यान ऑपरेशन एअरलिफ्ट ही मोहीम राबवण्यात आली। आणि आता 2023 साली इस्रायल आणि हमासच्या युद्धासाठी या युद्धातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय ही मोहीम सुरू केली आहे। यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।